विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर आता मनसे पुन्हा एकदा कामाला लागल्याचं पाहायला मिळते। नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर नाशिकच्या या मध्यवर्तीय कार्यालय असलेल्या राजगड या ठिकाणी आता पदाधिकाऱ्यांचा संवाद सप्ताह जो आहे तो 8 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत हा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या सप्त्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकींसाठी संपूर्ण पदाधिकाऱ्यांना जी आहे ती रणनीती नेमकी काय असणार या संदर्भात पदाधिकाऱ्यांकडनं या संदर्भात रणनीती आखली जाते। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात मनसेला विधानसभा निवडणुकीमध्ये जो आहे तो पराभव सहन करावा लागला आहे आणि त्यानंतर आता मनसे ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जी आहे ती सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं। नाशिकमध्ये जर बघितलं तर नाशिकच्या मनसे कार्यालयामध्ये या आपण जर बघतोय दृश्यांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे ते पदाधिकारी शहरातून टप्प्याटप्प्याने येत असतात आणि या पदाधिकाऱ्यांना जे ते येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये नेमके कोणकोणते प्रश्न शहरात आहे त्या प्रश्नांवर चर्चा करून नेमकी निवडणुकीची रणनीती कशी असेल या संदर्भात मार्गदर्शन केलं जाते। त्यासोबत इच्छुक उमेदवारांना देखील एक फॉर्म दिला जातोय। त्या फॉर्मच्या माध्यमातून या ठिकाणी त्या इच्छुक उमेदवारांची यादी तयार केली जाते। विभागानुसार या याद्यांचा जे ते संपूर्ण इच्छुक उमेदवारांचा या ठिकाणी जे ती लिस्ट तयार केली जाते आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकी मनसे सोबळ लढणार की आता पुन्हा एकदा चर्चा सुरू असलेल्याप्रमाणे भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला युती पाहायला मिळणार हे देखील आता बघणं महत्त्वाचं असणार आहे। तत्पूर्वी नाशिकमध्ये आता मनसे ही कामाला लागल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।